संगमनेरमध्ये विदेशी दारू वाहतूक प्रकरण उघड. 3,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या इस्माला ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार सदरची कारवाई करण्यात आली आहे. दिनांक 15 एप्रिल रोजी पेट्रोलिंग दरम्यान संगमनेर अकोले रोडवर संशयास्पदरित्या विना नंबरची ॲपे रिक्षा आढळली होती. तपासात चालक सुनील मोरे याच्या ताब्यात विदेशी दारूचे बॉक्स सापडलेत. चौकशी सदरची दारू गणेश मोरे याच्या संगमनेरमधील वेदांत वाईन शॉपमधून आणल्याचं निष्पन्न झाले. दरम्यान गणेश मोरे हा फरार आहे. या कारवाईत 72,000ची दारू, 3 लाखांची रिक्षा असा एकूण 3,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.